नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी होती काल, तर 26 तारीख उद्या 27 तारीख आहे, गोविंदांचा दिवस आहे आज। तर आपण आता चालू आहे चेंबूर नाक्यावर गोविंदाचे पथक बघायला। वेगवेगळे विविध प्रकारचे गोविंद पथक आहेत त्यांच्या इलाक्यातून। आमचं पण गोविंद आहे ते वेगळ्या महिन्याला, पण तो आता आधी तर लागून मत मिळत आहे। 3 प्रकार आहेत, एक महिला गोविंद पथक आहे आणि आहेत हे लोक आलेले आहेत। हा 14 फ्लोअर आहे आणि ह्याची मम्मी ह्याला पाठवत नाही। स्वतः आम्ही लिफ्टमध्ये आता ग्राउंड फ्लोअरला जातोय। आम्ही आता 8व्या माळाला आहे श्रेष्ठ बिल्डिंगमध्ये। श्रेष्ठ कुठले पथक येतील? येईल का इथे जोगेश्वरीचा येईल का? जय जवान लोक 8 थरवाला कोणतरी येणार। फायनली आता आपण खाली पोहोचलो आहोत। आता आपण जाऊ इकडे आमचं झोपडपट्टी लाईनमध्ये गोविंदा पथक जायचंय ना कधी जायचंय? तो गाईज आता प्लॅन झालाय की रिक्षातून जायचं आहे ठाण्याला जायचं। ठाण्याला गोविंद म्हणजे गोविंद नाक्यावर नाही की कशी गोविंदा भगवान जाऊ। श्रेयश आहे आपल्यासोबत, तर रिक्षा आमच्या मजा येणार आहे ठाण्याला, खूप मजा येणार आहे गाईज। एकदम जय जवान सारख्या मोठ्या टीम येणार आहे ठाण्याला। सो बघूया चला। पालीचा बल्लारेश्वर गणपती बघू शकता तुम्ही रिक्षा, बरोबर आहे। पालीचा बल्लारेश्वर गणपती आणि आमचे ड्रायव्हर इथे आहेत, येथे आहेत येथे आहेत ते तिकडे गेलेत कुठेतरी। येथे आले यार कुठे दिसत पण ना, येथे आले। आम्ही फायनली निघालो, आपल्यासोबत सिद्धी आहे आणि श्रेयश आहे बघू शकतात। फायनली आम्ही आता निघालेलो गाईज आमच्या सुमन नगरवरना। आता जसं जसं तर आपण ठाण्याला जाऊ, एक खांडी तुम्हाला दाखवतो। इथून एरिया असं जायचं। पप्पा आहे का बोलो? आता आम्ही गाडीमध्ये ना पेट्रोल भरायला आलो इथं बघू शकतात। आता थोड्या वेळातच निघू बघा। श्रेयश भाऊ काय बोलतायत का तुम्ही? बोलता का? आम्हाला तर मला तर एक्साइटेड लागले ठाण्याला जायचं, मोठे थर बघायचे। A few moments later. काय समोर एक गोविंद आहे बघा, हे कसे टेम्पोतून चालत बघा। श्री साईनाथ मंदिर। गाईज ही रिक्षा ना आपलीच आहे आणि मीटर फक्त 67 आले। तर आम्ही असंच ट्रायल मारतो, आम्ही दिवसभर आता फिरू तर मीटर किती येईल। गाईज आमचा 130 रुपये मीटर झालेला आहे। आपण आता बोलून दादा आता जस्ट लवकरच थार येणार आहे आणि लवकरच तुम्हाला मोठे थर दाखवणार आहोत। विक्रोली आलाय गाईज आता लवकरच। मला असं वाटतं ठाणे लवकरच आहे, 10-20 मिनिटात। फायनली गाईज आता आम्ही ठाण्याला पोचलो आहे आणि इथं रिक्षा लावली आणि पाऊस पण लय पडतो तुम्ही बघू शकता। श्रेयस तुला काय बोलायचं आहे का? हो जस्ट आम्ही आता पोचलेलो आता आम्ही आता मोठे थर बघायला जाणारच लवकर। आम्ही जागा बघत होतो रिक्षा लावायला पण भेटत नव्हती, पण आता फायनली जागा भेटली आणि आता आम्ही इथे कुठेतरी इथं आम्हाला जागा भेटली नाही घरा बिल्डिंगच्या इथं रिक्षा लावले। मला मस्त तर पाऊस पण पडते, तुम्हाला दिसत असेल का नाही बघा, जरा पाऊस पडते, पावसात ब्लॉग होणार आहे। सिद्धी बघू शकतात आपण
आणि निल्या काका. सो फायनली तर मस्त मस्त थर बघायला भेटेल आपल्याला. जेवढे दाखवण्याचा प्रयत्न करेल तेवढा दाखवाल मी. आणि रात्री पण जाऊ आपण बघायला गेलो तर नक्कीच तुम्हाला आम्ही प्रयत्न करायला दाखवायचा. सो आता चला. आता आम्ही ह्या गोदाम या बिल्डिंगच्या खाली आले उभा राहायला. काय पाऊस तर लई पडतोय आणि इथे कुठेतरी आलो एवढा. इथे सामसूम जागा आहे. आपलीच गाडी आहे का रिक्षा आपली तिकडे राहते. तुम्हाला निला काका दिसत असेल, बघू शकतो तिकडे. फायनली काय जातं आपण पोचलोय तिकडं. आणि तिथं तुम्हाला एक कलाकृती पण दाखवतो मी. टेंबी नाकाला आलेलो. टेंबी नाका आणि ही पोरीची कलाकृती तुम्हाला दाखव. कलाकृती बघ. समोरची हांडी बघू शकता तुम्ही लावलेली आहे. टेंबी नाकाच्या इकडे आलेलो आहे गाईज. त्या दिवशी सगळीकडे आपल्याला कृष्ण कृष्ण आणि कृष्ण असं म्हणतात. कृष्ण भरून राहतो आणि प्रेमाचा मार्ग दाखवणारा हा कृष्ण. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. अरे गोविंद रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा. अरे टोली बना के निकले ग्वाले करने को हुड़दंग. गोविंदा के दिन सब हो गए हैं गोविंदा के संग. अरे समझे. देख सकते तुम्ही करू शकता. साई नावाचा गजर आणि ते दोन एक दोन तीन
आपली एवढी तयारी असेल तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू से भरे खलियान मेरे जहाँ झूम के भंगड़ा पा न सका आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका